श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. दररोज तुम्ही स्वामीचरित्र सारामृत वाचन करतात, परंतु स्वामीचरित्र सारामृत वाचल्यानं तुम्हाला काय मिळतं याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच पाहायचं आहे. स्वामीचरित्र सारामृत, ज्यामध्ये स्वामी समर्थांचे चरित्र आहे. स्वामी समर्थांचे वर्णन त्याच्यामध्ये केलेले आहे. गुरुचरित्र पारायणामध्ये जसं दत्तांचे चरित्राचे वर्णन केलं आहे, तसंच श्री स्वामी समर्थ यांचे वर्णन आपल्याला स्वामीचरित्र सारामृतामध्ये केलेलं आहे. म्हणून आपल्याला जेवढं गुरुचरित्र वाचन केल्याने फळ मिळतं, तेवढंच फळ आपल्याला स्वामीचरित्र सारामृत वाचन केल्याने सुद्धा मिळते. मुख्य म्हणजे स्वामीचरित्र सारामृत वाचण्याचे कोणतेही नियम नसतात. फक्त मनोभावे, विश्वासाने, श्रद्धेनं हे आपल्याला वाचायचं असतं. श्री स्वामीचरित्र सारामृत वाचल्याने सेवेकरांच्या आयुष्यातील संकटे दूर होऊन मानसिक शांती त्यांना मिळते, जीवनात सकारात्मकता येते आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने अशक्य ही शक्य गोष्टी होत असतात. या ग्रंथाच्या नियमित पारायणाने मनाला स्थिरता, कौटुंबिक सुख, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते. बघा, स्वामीचरित्र सारामृत वाचनाचे मुख्य फायदेसुद्धा आहेत. पहिला फायदा म्हणजे संकट निवारण होते. स्वामी समर्थ तारक मंत्राप्रमाणेच या ग्रंथाचे वाचनाने सेवेकरांचे संरक्षण हे होते. जीवनातील संकट दूर होतात, अशक्य ही गोष्टी शक्य होत्यात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वचनावर विश्वास ठेवून आपण हे वाचल्यात अशक्य गोष्टीसुद्धा शक्य व्हायला लागतात. मानसिक शांती मिळते. दररोज 21 अध्यायांचे किंवा नियमित वाचन केल्याने मनाला शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. भक्तांना स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव होते आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. हे एक पवित्र वाचन असल्याने स्वामी सेवेकऱ्यांनी आध्यात्मिक प्रगती होते आणि स्वामींचे एकरूप साधता येते. भरपूर लोकांचा प्रश्न असतो की स्वामीचरित्र सारामृत कसे वाचावे, नियम काही आहेत का? तर नाही, याच्यामध्ये कोणतेही नियम नाहीत. हे पारायण करायचे. बघा, स्वामीच्या केंद्रातून तुम्ही स्वामीचरित्र सारामृताची पोथी घेऊन यावी आणि कोणत्याही दिवसापासून तुम्हाला जमेल त्या दिवसापासून तुम्ही पारायण सुरू करावे. रोज सकाळ किंवा संध्याकाळ तुम्हाला हे 3 अध्याय वाचायचे आहे. म्हणजे दररोज 3 अध्याय आपल्याला वाचायचे असते. स्वामीचरित्र सारामृताचे हे 3 अध्याय आपण रोज वाचलं तर 7 दिवसात आपले 21 अध्याय पूर्ण होतात आणि 21 अध्यायाचं संपूर्ण एक पारायण असतं. 21 अध्याय पूर्ण झाला की 7व्या दिवशी पुन्हा आपल्याला नंतर 8व्या दिवसापासून 3 अध्याय सुरू करायचे असतात. उद्यापन करायची काही गरज नाही. आपल्याला रोज 3 अध्याय वाचायचे असतं. तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही जास्त वाचण्याचा प्रयत्न करावा. मनाला, जीवनाला एक वळण नक्कीच मिळेल, वेगळी शांतता मिळेल. बघा, तुम्हाला दररोज श्री स्वामीचरित्र सारामृताचं पारायण का करायचं आहे? तर स्वामीचरित्र सारामृताचं पारायण केल्याने आपल्या सर्व समस्या हे दूर होतात. तुम्हाला जर रोज 3 अध्याय किंवा 7 अध्याय किंवा जमत असेल तर तुम्ही एक पारायणसुद्धा रोज कंप्लीट करू शकता. परंतु आपल्याला काही गोष्टी, ऑफिसमध्ये जाणाऱ्या स्त्रिया असतात, त्यामुळे तुम्हाला ते जमत नसेल तर तुम्ही कंटिन्यू 3 अध्याय वाचण्याचा प्रयत्न करा आणि 11 माळे हे जर रोज तुम्ही वाचलं तर तुमच्या सर्व समस्या ह्या सुटण्यास मदत होतात. त्यामुळं हे दररोज आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचं वाचन करायचं आहे आणि वाचन करताना नियमितता असणे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण जर नियमित वेळेत पारायण केलं तर आपल्याला त्या गोष्टीचं फळ लवकर मिळते. म्हणजे योग्य वेळ आपण दररोज एकच वेळ निश्चित करायची. तुम्हाला जे जमेल ते, जसं की सकाळ, दुपार, संध्याकाळ, ज्यावेळेस टाईम असेल त्यावेळेस आपल्याला एक नियमित वेळेस आपल्याला हे पारायण करायचं असतं. कारण स्वामी नेहमी शिस्तीप्रिय होते, त्यामुळे ते शिस्तीचे खूप असं दृढ आहेत. त्यामुळं आपल्याला बरोबर नियमितपणे ही सेवा करायची असते. आज तुम्ही 2ला वाचता, उद्या 7ला वाचता, असं करू नका. एक टाईम तुम्ही फिक्स करा आणि स्वामीचरित्र वाचण्याचा प्रयत्न करा. मग तो मी 24 तासात कधी जरी वाचलं ना तरी काही असं अशक्य नाही. त्यामुळं नियमितता ही आपल्या सेवेमध्ये असणे खूप महत्त्वाचे आहे. तर तुम्हाला कळत असेल की स्वामीचरित्र सारामृत वाचन केल्याने काय मिळते. स्वामीचरित्र सारामृताचं वाचन केल्यानं सर्व संकट दूर होतात, अशक्य गोष्टी शक्य होतात. त्यामुळं तुम्हाला हे पारायण करायचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि पारायण तुम्ही कधीही करू शकता. त्यामुळं याला कुठलेही नियम नाहीत. तुम्हाला जर मांसाहार करायचा असेल तर तुम्ही सकाळी हे वाचन करू शकता आणि नंतर तुम्ही हे खाऊ शकता, असे सुद्धा काही नाही. त्यामुळं या स्वामीचरित्र सारामृताला
कुठल्याही नियमाचं बंधन नाही. तर अशा प्रकारे आपल्याला स्वामीचरित सारामृताचं वाचन करायचं आहे आणि त्याच्यातून आपल्याला शक्य अशा गोष्टी मिळणार आहेत. त्यामुळे दररोज तुम्ही स्वामीचरित सारामृताचं वाचन करा आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करा. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.